नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपला पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. चला, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅचेसने बोर्डकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आज आपण पेपर नंबर 4चा अभ्यास कसा करायचा आहे आणि पेपर 4 मध्ये आपल्याला कोणकोणत्या महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करायचा आहे आणि त्यामध्ये कोणते महत्त्वाचे नवीन घटक कसे ॲड आउट झाले याची देखील माहिती आपण आजच्या या सेक्शनमधनं जाणून घेणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष हे बोर्डवरती असणं आवश्यक आहे. ओके, चला इकडे लक्ष द्या. पेपर नंबर आपला 4 आहे GDCA चा. ओके, पेपर 4चं नाव सांगतो, सहकाराचा इतिहास. ओके, सहकाराचा इतिहास, तत्वे आणि व्यवस्थापन. चला, सगळ्यात महत्वाचा विषय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ह्या विषयामध्ये भरपूर साऱ्या अडचणी समस्या निर्माण होताना आपल्याला बघाव्यास मिळतात की सर या विषयाचा अभ्यास कसा करावा, हा विषय खूप टफ आहे. एक लक्षात घ्या, हा विषयाकडे जर आपण पाहायला गेलं तर अतिशय सोपा हा विषय आहे, कारण आपण नीट समजून घेत नाही, त्यामुळे आपल्याला अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत असतात. आणि पूर्णतः तुम्हाला संपूर्ण विषय जर व्यवस्थित समजून घ्यायचे असतील तर प्रशांत क्लासेसची एक नवीन बॅच आहे जी 12 जानेवारीपासून स्टार्ट होते आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅचेसला ॲडमिशन्स करायचं असेल तर त्यांना डिस्क्रिप्शन्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करा. ओके, तर आजचा आपला जो पेपर 4 आहे, या पेपर 4 मध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं सेक्शन आपण समजून घेणार आहोत, सहकार क्षेत्र. ओके, सहकार क्षेत्र. चला, आता या सहकार क्षेत्रासंबंधी सगळ्यात महत्वाचा पहिला पॉइंट आपल्याला समजून घ्यायचा असतो, तो म्हणजे काय की सहकाराची व्याख्या. प्रत्येकाचं लक्ष इकडं असलं पाहिजे. महत्वाचा टॉपिक आहे, समजून घेणं हे गरजेचं आहे. जर एकदा व्यवस्थित समजलं तर परीक्षेला तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. ओके, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे प्रत्येकाने फोकस टू द क्वेश्चन्स आणि जे काही मी तुम्हाला आन्सर सांगणार आहे त्या आन्सरकडे व्यवस्थित प्रत्येकाचं लक्ष असणं गरजेचं आहे. ओके, चला, आता सहकाराच्या क्षेत्रामध्ये आपल्याला महत्वाच्या भूमिकेचा जर आपण या ठिकाणी अभ्यास केला तर एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर होते, ती म्हणजे काय की सर आधी आम्हाला सहकार क्षेत्र म्हणजे काय हे समजून सांगणं खूप गरजेचं आहे. बघा, सहकार क्षेत्र म्हणजे काय किंवा सहकार म्हणजे काय, तर सहकार म्हणजे हे काय असणार आहे की दोन किंवा अधिक व्यक्ती जेव्हा एकत्रित येतात आपल्या समान गरजा उद्दिष्ट त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आणि एकत्रित येऊन जी काही संस्था किंवा संघटना स्थापन करतात त्याला आपण काय म्हणणार, सहकार असे म्हणणार. व या सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सगळ्यात महत्वाचा जो घटक असणार आहे तो म्हणजे काय की सहकाराची तत्व. मग तुम्हाला सहकाराच्या तत्वानुसार त्या ठिकाणी संस्था संघटना या स्थापन करणं आवश्यक असतात. मग खऱ्या अर्थाने जर आपण पाहायला गेलं तर सहकाराच्या व्याख्या आपण यामध्ये पाहिलीच, पण सहकाराची तत्व देखील त्या ठिकाणी खूप महत्वाची आहे. म्हणजे मी तुम्हाला स्टार्टिंग पासून ह्या सगळ्या गोष्टी क्लिअरपणे का सांगतोय, कारण परीक्षेला ह्या गोष्टी आधी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि आपण लेक्चरमध्ये इथून पुढचे जे काही सर्व आपले लेक्चर्स असणार आहे त्या लेक्चर्समध्ये आपण या सर्व गोष्टी डीपमध्ये अभ्यासणार आहोत. ओके, चला, आता आपल्याला सगळ्यात महत्वाचा पॉइंट पहिला क्लिअर झाला की सहकाराची व्याख्या काय असणार आहे की दोन किंवा अधिक व्यक्ती संस्थांचे समान उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी सहकाराच्या तत्वांवरती त्या ठिकाणी एकत्रित येऊन ज्या संस्था किंवा संघटना स्थापन करत असतात त्याला आपण काय म्हणतो, सहकार क्षेत्रामधील सहकारी संस्था असे म्हणतो. बरोबर. मग ह्या सहकारी संस्थांचा विकासात्मक बदल होण्यासाठी सहकार क्षेत्राच्या तत्वांची मदत घेतली जाते. बरोबर की नाही. मग सहकार क्षेत्रामध्ये सहकाराची जी काही तत्व असणार आहे, चला आपण पहिल्या पॉइंट मध्ये पाहिलं व्याख्या. आता दुसऱ्या पॉइंट मध्ये पाहतोय आपण तत्व. बघा, सहकाराची व्याख्या, सहकाराची तत्व. आता सहकाराच्या तत्वांचा जर पार्ट आपण यामध्ये पाहायला गेला तर पहिलं सहकाराची जी 7 तत्व आहे ती 7 तत्व कोणकोणती, खुले व ऐच्छिक सभासद. चला, प्रत्येकाने आपल्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. सहकार क्षेत्राची 7 तत्व, खुले व ऐच्छिक सभासदत्व. लिहिलं, खुले व ऐच्छिक सभासद. दुसरं घ्या, लोकशाही नियंत्रण, लोकशाही नियंत्रण. त्यानंतर घ्या सभासद आर्थिक भागीदारी, सभासद आर्थिक भागीदारी, सभासद आर्थिक भागीदारी. स्वायत्ता स्वतंत्र, स्वायत्ता स्वतंत्र. त्यानंतर घ्या शिक्षण आणि प्रशिक्षण,
शिक्षण आणि प्रशिक्षण. त्यानंतर पुढचा पॉईंट घ्या, सहकार क्षेत्रासंबंधी सहकार अंतर्गत सहकार. बघा, सहकार अंतर्गत सहकार. ओके. आणि शेवटचं घ्या, सामाजिक व आर्थिक संबंधी म्हणजे सामाजिक व बांधिलकी. ओके, सामाजिक व बांधिलकी असे सहकाराची ही 7 तत्व आहेत. हे परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला खूप महत्वाची तत्व आहेत. चला, पहिलं तत्व लिहिलं तुम्ही, खुले व ऐच्छिक सभासदत्व. कन्सेप्ट समजून घ्या रे इकडं. खुले व ऐच्छिक सभासदत्व संकल्पना काय आहे तर इकडे लक्ष द्या. एक सहकारी संस्था आहे, संघटना आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती संस्था संघटना या स्थापन झालेल्या आहेत. जसे की दूध व्यवसाय संघटना असेल, कृषी उत्पन्न समिती असेल, हातमाग यंत्रणा असेल, साखर कारखाने असेल, त्यासोबतच त्या ठिकाणी जे काही चर्म उद्योगातल्या संस्था असतील, वेगवेगळ्या स्तरावरती सहकार कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या ज्या संस्था असणार आहे, मग या संस्थांमध्ये सभासदांची आवश्यकता असते. मग सभासदांच्या आवश्यकतेसाठी हे तत्व खूप महत्वाचं आहे की खुले व ऐच्छिक सभासदत्व. मग या ठिकाणी ज्या ज्या व्यक्तीला त्या संस्थेमध्ये सभासदत्व पाहिजे असेल तर खुले सभासदत्व आहे, आणि ऐच्छिक म्हणजे काय, तो स्वतःच्या इच्छेने संस्थांमध्ये सभासदत्व होऊ इच्छित आहे. मग अशा वेळेस त्या सभासदांनी काय केलं पाहिजे, संस्थांच्या विहित नमुन्यांमध्ये ज्या अटी दिलेल्या आहेत, ज्या शर्ती दिलेल्या आहेत सभासदत्वासाठी, त्या अटींच्या शर्तींचं त्याने पालन करून संस्थांमध्ये एक अर्ज सादर करणं बंधनकारक आहे. व संस्थांमध्ये आलेल्या अर्जाची छाननी करून संस्थांचे व्यवस्थापक मंडळ, पदाधिकारी वर्ग त्यावरती निर्णय घेऊन त्या व्यक्तीला आपल्या संस्थेचं खुले सभासदत्व म्हणून त्या ठिकाणी जे काही सभासदत्व प्राप्त करत असतात. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे इथे तुम्हाला कोणत्याही जातीच्या, धर्माचा, पंथाचा भेदभाव न करता त्या व्यक्तीने संस्थांच्या नियमांचे, ज्या अटींचं पालन केलेलं आहे, आणि अशाच व्यक्तींना संस्थांमध्ये सभासदत्व दिलं जातं. हा एक पहिला तुमचा प्रकार असणार आहे सभासदत्वाच्या तत्वांमधला पहिला जो काही मुद्दा आहे, खुले व ऐच्छिक सभासद. त्यानंतर दुसरं तुम्ही जे लिहिलं होतं, लोकशाही नियंत्रणाचा भाग आहे, बरोबर. आता पूर्ण सहकार संस्था ही लोकशाही नियंत्रणांवर आधारित आहे, कारण संस्थांमध्ये व्यवस्थापक मंडळ, पदाधिकारी वर्ग, संचालक वर्ग यांच्या एकत्रपणाने संस्थांचं कार्य, उद्दिष्ट, ध्येय या ठिकाणी काय होत असतं, साध्य होत असतं. आलं लक्षात. त्याचबरोबर सभासद त्यांची आर्थिक भागीदारी असते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पहिलाच मुद्दा आपण पाहिला की खुले व ऐच्छिक सभासद. मग ज्यावेळेस सभासद संस्थांमध्ये सभासदत्वासाठी अर्ज सादर करणार आहे, तर त्याच्यासाठी त्याला किमान एक तरी भाग संस्थेचा खरेदी करणं बंधनकारक आहे. म्हणजेच तो खऱ्या अर्थाने काय झाला, त्या संस्थेचा मालक झाला. म्हणजे सभासद हा सहकार संस्थेच्या खऱ्या अर्थाने मालक असतो, कारण तो संस्थांच्या भागांमध्ये भागीदारी करत असतो, आणि या भागांवरती त्याला त्या ठिकाणी लाभांश जाहीर केला जातो. म्हणजे संस्थांच्या बाबतीमध्ये जी आर्थिक भागीदारी असणार आहे, त्यामध्ये सुद्धा सभासद हा इन्व्हॉल्व असतो. हा एक महत्वाचा मुद्दा. त्याचबरोबर स्वायत्ता आणि स्वतंत्राचा भाग असतो. त्यानंतर शिक्षण आणि प्रशिक्षण देखील सभासदाला देणं घेणं हे खूप गरजेचं असतं. त्यासोबतच सहकारा अंतर्गत सहकार म्हणजे समजा आपण एक संस्था स्थापन केली आहे, आणि ही संस्था फक्त तिच्या संस्थांपुरतच कार्य करणार आहे का, तर नाही. जर इतर जे काही राज्यांमधील किंवा आपल्या जिल्ह्यांमधील जर इतरही काही संस्था असतील, त्या संस्थेला जर आपल्या संस्थेमध्ये सभासदत्व दाखल करून घ्यायचं असेल, तर ते सुद्धा सभासदत्व होऊ शकतात. पण त्याच्यासाठी देखील इतर संस्थांनाही मदत करणं गरजेचं आहे. म्हणजे सहकारांतर्गत दुसऱ्या सहकारी संस्थांना सुद्धा मदत करणं हे एक सहकाराचं तत्व आहे. आणि पुढचं एक असणार आहे सामाजिक व बांधिलकी. मग आता पूर्ण सहकार क्षेत्र जर आपण पाहिलं, तर संस्था हे समाजामध्ये संस्था स्थापन झालेल्या असतात. मग समाजामध्ये आपलं नावलौकिक वाढवणं, आपली बांधिलकी वाढवणं, हे सुद्धा प्रत्येक संस्थेला आपल्याला वेळोवेळी टप्प्यांवरती संस्थेला हे कार्य पार पाडावं लागतं. म्हणून खऱ्या अर्थाने प्रत्येक सहकार क्षेत्राचा, संस्थांचा जर विकास घडून आणायचा असेल, तर संपूर्ण तुम्हाला पहिली सहकाराची तत्व ही समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला या पार्टमध्ये सहकाराची व्याख्या, सहकाराची तत्व अभ्यासायची आहेत पुढच्या लेक्चर पासून. आलं लक्षात. हे तुम्हाला फक्त सगळं मी इंट्रोडक्शन सूचना का देतोय की टॉपिक वाईज, की बऱ्याचशा मुलांना कळतच नाही की सर पेपरमध्ये काय अभ्यासायचं आणि काय नाही. तर ह्या पहिल्या सगळ्या सेक्शन तुम्हाला एकदा कळाला, तर आपण संपूर्ण सिरीज यामध्ये समजून घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे कोणी नव्याने व्हिडिओ बघत असतील, तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल, तर तुमच्याकडे फक्त आणि फक्त 10 तारखेपर्यंत डेट आहे. 10 जानेवारीपर्यंत तुम्ही ऍडमिशन प्रोसेसिंग करू शकतात. ओके. चला, सगळ्यात महत्वाचा मुद्दा व्याख्या आणि तत्व समजून घेतले. त्याचबरोबर आता आपल्याला सहकार क्षेत्राच्या संबंधी सहकाराचं महत्व काय आहे, बरोबर. सहकाराचं महत्व काय आहे.
बघा, खऱ्या अर्थाने जर आपण पाहायला गेलं तर सहकाराचं खूप सारं महत्व आहे. कारण सहकार क्षेत्रामुळे एक रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. सहकार क्षेत्रामुळे अर्थव्यवस्थेला फायदा झालेला आहे. सहकार क्षेत्रामुळे कृषी क्षेत्राला फायदा झालेला आहे. सहकार क्षेत्रामुळे जे ग्रामीण भागांमध्ये जे सावकारकीचं वर्चस्व होतं ते आता कमी झालेलं आहे. म्हणजे ग्रामीण पातळीवरती प्राथमिक सहकारी पतसंस्था, शासनाच्या वेगवेगळ्या योजना, सवलती या ठिकाणी पोहोचू लागल्या आहेत. आलं लक्षात? मग सहकार क्षेत्रामुळे एक मान प्रतिष्ठा सन्मान समाजामध्ये जे पदाधिकारी वर्ग, व्यवस्थापक मंडळ, संचालक मंडळ यांना ह्या ठिकाणी मिळू लागला आहे. म्हणून खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्राचं हे खूप महत्व आहे. आलं लक्षात? आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळे कन्सेप्ट त्या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर आपण जाऊया सहकार क्षेत्राच्या इतिहासाकडे. ओके, मग आता सहकाराच्या क्षेत्राच्या इतिहासामध्ये तुम्हाला जागतिक, भारत आणि महाराष्ट्र या तीनही घटकांचा आपण इतिहास अभ्यासणार आहोत. त्यासोबतच आपल्याला सहकाराच्या क्षेत्राबरोबर या ठिकाणी शिक्षण प्रशिक्षण नावाचा एक टॉपिक आहे, तो देखील आपल्याला अभ्यासायचा आहे. सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण का महत्वाचं आहे हे सुद्धा तुम्हाला डिटेल्समध्ये, त्यामध्ये काही नवीन समित्या आहेत सहकार शिक्षण प्रमंडळाच्या, त्या सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. आता बऱ्याचशा काही बुक सेक्शन्स मध्ये तुम्हाला ओल्ड दिलेले असणार आहे, जे आधीचे. ओके, आता नवीन घटकांवर आधारित सुद्धा हे सर्व देणार आहे. आणि जे आपले बॅचेसचे विद्यार्थी आहेत तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पूर्ण नवीन सेक्शनच्या ज्या आता घटक आहेत त्याच्या PDF तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत, त्या व्यवस्थित वाचा, काही अडचण नाही. ओके, आणि ते पूर्ण परीक्षा ओरिएंटल असणार आहे, हा मुद्दा पहिला समजून घ्या. शिक्षण आणि प्रशिक्षण. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी परीक्षेच्या आधारे आपल्याला इतिहास तर पाहिला आपण, त्यासोबतच आपण या ठिकाणी पाहणार आहोत की आर्थिक क्षेत्र. बघा, आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्हाला परीक्षेला खूप महत्वाचा प्रश्न येतो की सहकाराच्या आर्थिक क्षेत्रामध्ये किंवा सहकाराचं आर्थिक क्षेत्रामध्ये काय महत्वाचं स्थान आहे, किंवा 1991चं जे औद्योगिक जे काही आर्थिक विकासाचं जे धोरण होतं ते धोरण स्वीकारल्यामुळे सहकार क्षेत्रावर काय परिणाम झाला, या टाईपचे तुम्हाला प्रश्न तिथे विचारले जातात. आणि आणखीन यामध्ये एक नवीन घटक ऍड आउट आहे, तो म्हणजे काय की आर्थिक क्षेत्रासंबंधी सहकार क्षेत्राचा विकास घडून आणण्यासाठी कोणकोणत्या नवीन उपाययोजना आखल्या गेल्या, तर हे पॉइंट्स तुम्हाला त्यामध्ये लिहायचे आणि हे पण आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं कायदा, हा तर खूप महत्वाचा पॉइंट आहे की नाही, कायदा आवश्यकता. मग ज्या स्तरावरती आम्ही सहकारी संस्था, संघटना, दूध व्यवसाय संघटना, साखर कारखाने, हातमाग यंत्रणा, सहकारी कृषी उत्पादन संस्था आम्ही स्थापन केलेल्या आहे, त्या सर्व सहकार कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या आहेत. मग सहकार कायद्याअंतर्गत स्थापन होत असताना आता काही नवीन घटकांमध्ये सहकार क्षेत्रांमध्ये जे बदल झालेले आहे कायद्यांचे, ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. आलं लक्षात? नवीन घटकांवर आधारित सहकार कायदा नवीन. मग काही सेक्शन मध्ये बदल झालेले आहेत, काही समित्यांच्या रचनांमध्ये बदल झालेले आहेत. ओके, हे सगळं आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे नवीन सेक्शन नुसार. बरेचशा काही जुन्या पुस्तकांमध्ये त्या रचना आकडेवारी वेगळी दिलेली आहे, पण आपल्याला आता नवीन याच्यावर विचारायचं आहे, नवीन विचाराच्यावर अभ्यास करायचा आहे. म्हणून सहकार कायद्याची आवश्यकता का आहे, मग यामध्ये काही महत्वाचे कायदे असणार आहेत, तरतुदी असणार आहे. आता जे जुने कायदे आहेत ते तर आपल्याला अभ्यासणार गरजेचं आहेतच, जसं 1904चा कायदा, 1912चा कायदा आहे, त्यानंतर 1960 कायद्याअंतर्गत येणाऱ्या काही महत्वाच्या तरतुदी आहेत. ओके, आता त्या तरतुदीमध्ये सुद्धा काही सेक्शन्स मध्ये मागे पुढे बदल झालेले आहेत, तर ते सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. ओके, त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा पॉइंट असणार आहे समिती. चला, परीक्षेच्या दृष्टीने यामध्ये सुद्धा काही नवीन 4 समिती असणार आहे, तर त्या नवीन 4 समिती आणि मागच्या काही ओल्ड समिती याचा आपण अभ्यास करणार आहोत. ओके, मग या समित्यांचा अभ्यास करत असताना ती समिती का स्थापन झाली, त्या समितीचा उद्देश काय होता, त्या समितीमध्ये शिफारसी काय होत्या, त्यावरती उपाययोजना का मांडल्या गेल्या, याच घटकांवरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि समितीचा टॉपिक 100% तुम्हाला पेपरला येणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला याच्याकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे, तो म्हणजे काय, सहकार क्षेत्रामध्ये असणारी महामंडळे.
ओके. आता महामंडळांविषयी, यामध्ये महामंडळांच्या काही नवीन रचना आहेत. ओके, महामंडळाची काही नवीन रचना, त्या रचनेचाही अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं शिक्षणावरती आधारित प्रशिक्षण आपण पाहिलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये घेणार आहोत सहकार क्षेत्रासंबंधीचं लेखापरीक्षण. ओके, लेखापरीक्षण. मग आता ज्या काही सहकारी क्षेत्रामध्ये संस्था स्थापन झालेल्या आहे, संघटना स्थापन झालेल्या आहे, त्या संस्थांचा रेकॉर्ड, रजिस्टर, कागदपत्र, खतावणी यांची नोंद योग्य पद्धतीने केली जाते आहे किंवा नाही याची पाहणी करणं, तपासणी करणं, या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, लेखापरीक्षण असं म्हणतो. आणि या लेखापरीक्षण करण्यासाठी संस्थांमध्ये लेखापरीक्षकाची नियुक्ती केली जाते, जी सहकार कायद्याच्या अंतर्गत बंधनकारक आहे. आणि प्रत्येक संस्थांनी लेखापरीक्षण करून घेणं गरजेचं आहे, कारण लेखापरीक्षण केल्यामुळे संस्था अंतर्गत येणारे जे काही आर्थिक व्यवहार असतील, ज्या हिशेब असतील, त्या हिशेबातील होणाऱ्या चुका असतील, तसे संस्थांचे उद्दिष्ट ध्येय असणार आहे, ते साध्य होण्यासाठी या ठिकाणी मदत होते. मग अफरातफर, लबाडी, धोका हे संस्थांचं केव्हा लक्षात येणार, जेव्हा संस्थांचं लेखापरीक्षण करणार तेव्हा लक्षात येणार. मग या संबंधी लेखापरीक्षणाचं महत्व, अहवाल, ओके, त्यासोबतच लेखापरीक्षक, हक्क, कर्तव्य, या सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये अभ्यासायच्या आहेत. ओके, तर ह्या महत्वाच्या सेक्शन्स मध्ये आपल्याला हे टॉपिक अभ्यासणं गरजेचं आहे. व्याख्या, तत्व, महत्व, सहकार शिक्षण प्रशिक्षण, सहकाराचा इतिहास, आर्थिक क्षेत्र, त्यासोबतच या ठिकाणी समिती, सहकार कायदा, त्यानंतर महामंडळे, सहकार प्रशिक्षण, आणि त्याहून अधिक म्हणजे काय की आता सहकार क्षेत्र जे धोरण आहे, म्हणजे सहकार क्षेत्र धोरण, सहकार क्षेत्र धोरण 2024 ते आपल्याला पूर्ण यामध्ये ऍड आउट आहे, ते सुद्धा आपल्याला अभ्यासायचं आहे. मग यामध्ये आर्थिक, निधी, तरतूद, सहकारांतर्गत सहकार, भूमिका, सहकार क्षेत्राची वाटचाल, त्यामध्ये शासनाने केलेल्या काही योजना, काही तरतुदी, काही धोरण, जसे की आता या ठिकाणी इनाम योजना आहे, महात्मा फुले कर्जमुक्ती योजना आहे, तसेच शासनाने सहकाराच्या विकासासाठी अर्थसंकल्पनेमध्ये ज्या ज्या महत्वाच्या तरतुदी मांडलेल्या आहेत, ज्या लेटेस्ट मधल्या, त्यावरती आधारित हा पूर्ण तुम्हाला टॉपिक सिरीज असणार आहे. आणि यामध्ये आणखीनही काही नवीन नवीन घटक आहेत, ते सुद्धा आपण पूर्णतः लेक्चरला समजून घेणार आहोत. जर आपण एक प्रश्नपत्रिकेचा आढावा समजून घेतला तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की लेटेस्ट क्वेश्चन वरती तुम्हाला परीक्षेला आता जास्त क्वेश्चन विचारले जाणार आहे. त्यामुळे व्यवस्थित कन्सेप्ट या ठिकाणी आता समजून घेणं गरजेचं आहे. चला, एकंदरीत या संपूर्ण सगळी सिरीज आपल्याला पेपर 4 ची व्यवस्थित लक्षात आली. आणि पेपर 4 च्या सिरीज मध्ये सगळे जे क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला डायरेक्टली 20 मार्कांच्या शेड्यूल्स नुसार प्रश्न असतात. त्यामुळे आपल्याला प्रत्येक टॉपिक व्यवस्थित डीप मध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. आता काही बुक्स सेक्शन्स मध्ये जर तुम्हाला बघायला गेलं असतं, त्या ठिकाणी प्रत्येकाकडे असतातच, बरोबर की नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्यामध्ये काही कंटेंट्स किंवा काही पॉइंट जे सेक्शन्स आहेत त्याचे अगदी शॉर्ट इन्फॉर्मेशन्स आहे. आपण पूर्ण डिटेल्स मध्ये सर्व गोष्टी अभ्यासणार आहोत, अगदी त्याचा उगम पासून तर कार्यरत असेपर्यंत सगळ्या कन्सेप्ट आपण त्यामध्ये समजून घेणार आहोत. जसं की शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये सहकार क्षेत्रामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी काही वेगवेगळ्या प्रमंडळ संस्था स्थापन झालेल्या आहेत. त्या प्रमंडळ संस्थांचे तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतात. तर त्या प्रमंडळ संस्थांची कार्य, त्यांचं उद्दिष्ट, त्यांचं ध्येय, आणि आताही काही नवीन प्रमंडळ संस्था आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला त्यामध्ये अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. कारण आपल्याला अपडेटेड राहणं खूप गरजेचं आहे. कारण परीक्षेला जर नवीन घटकांवर काही क्वेश्चन्स आला तर बरीचशी मुलांना त्याची उत्तरं लिहिता येत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, बरोबर. तसे आता सहकार क्षेत्रांतर्गत जर आपण काही सेक्शन पाहायला गेलं तर यामध्ये तुम्हाला जर विषयाचं नाव पाहिलं आपण तर सहकाराचा इतिहास, तत्व आणि व्यवस्थापन. मग व्यवस्थापनाच्या पार्ट मध्ये सुद्धा त्या ठिकाणी संस्थांच्या कार्यालयीन रचनेची माहिती लिहा, हा एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी विचारला जातो. त्यासोबतच संस्थांमध्ये जे काही कर्मचारी वर्ग आहे, पदाधिकारी वर्ग आहे, संचालक मंडळ वर्ग आहे, तर ह्या वर्गांसाठी आखल्या गेलेल्या योजना, त्यांची ध्येय धोरणं या संबंधीची माहिती मिळते. म्हणजे सहकारा अंतर्गत येणारे जे कार्यालयीन व्यवस्थापन आहे त्या कार्यालयीन व्यवस्थापनावरती सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आणि या टॉपिक वरती मी लेक्चर्स युट्यूबला ऑलरेडी अपलोड केलेलं आहे,
ती सुद्धा जाऊन तुम्ही व्यवस्थित बघू शकता. ओके, म्हणजे सहकार संस्था आहे, मग संस्थांमध्ये कार्यालयीन जे काही स्ट्रक्चर असतं, त्यासोबतच कार्यालयांमध्ये जे वापरल्या जाणाऱ्या दैनंदिन स्टेशनरी आहे त्या पार्टवरती सुद्धा तुम्हाला परीक्षेला क्वेश्चन हे येतात. आलं लक्षात? तर एकंदरीत आपण पेपर 4 मध्ये हे सर्व टॉपिक सेक्शन अभ्यासणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना जी आता नवीन बॅचेस, आता आमची जी आधीची बॅचेस आहे तिचा पेपर नंबर 4 सेक्शन्स आहे आणि त्यांना ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये मी देणार आहे. ओके, पण आता जी आमची नवीन बॅच स्टार्ट होते 12 जानेवारी पासून, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेस करायची असेल तर लवकरात लवकर कम्प्लिटली करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ह्या सर्व गोष्टी डीपमध्ये त्या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. त्याआधी आपण पेपर 1 स्टार्ट करणार आहोत 12 जानेवारी पासून आणि त्यामध्ये सुद्धा महत्त्वाचे सेक्शन्स आपण कव्हर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपले लेक्चर जर तुम्हाला मनापासून आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला वेळेत देतोय त्या वेळेत कंप्लीट करत चला. ओके, कारण वेळ खूप कमी आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याकडे पाहायला गेला असता तर खूप सारा लॉंग आहे, त्यामुळे कव्हर करणं हे देखील गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासामध्ये सातत्यता ठेवणंही गरजेचं आहे. मग ऑदर कारण चालणार नाही की सर वेळ भेटत नाहीये. ओके, तर परीक्षा द्यायची आहे तर अभ्यास करावाच लागणार. ओके, चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर. मग आता जे जे विद्यार्थी अभ्यास करणार असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी आहे, तुम्ही बॅच जॉईन करू शकता किंवा इथे मी माझा नंबर देतो 85 30 80 42 74. ओके, चला इथपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला आता पेपर 4चे कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. आणि हे सर्व टॉपिक्स आपण यामध्ये कव्हर करणार आहोत, सगळे सेक्शन्स आपण व्यवस्थित पाहणार आहोत. ओके, चला.